श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3 चोळप्पाचे घर झाले देवघर। कोणा भक्ताच्या प्रश्नास उत्तर देताना स्वामींनी स्वतःच आपण कोण, कोठून व कसे अक्कलकोटास आलो तो वृत्तांत निवेदन केलेला भाग आपण मागच्या अध्यायात वाचला आहेच। मंगळवेळा सोडल्यावर काही काळ स्वामी मोहोळ इथे आपले भक्त चिंतोपंत टोळ यांच्याकडे होते। तेथून ते अक्कलकोटास आले। अक्कलकोट इथे येताच प्रथम ते ग्रामद्वारीस थांबले। तिथे त्यांची पहिली भेट ही एका यवनाशी झाली। त्यांनी त्यांची थट्टा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्वामींनी त्यास एक चमत्कार करून दाखवला। त्यामुळे हे कोणीतरी सिद्ध पुरुष आहे त्याची त्याला खात्री पटली। त्याने शरणागत होऊन स्वामींचे चरण धरले। तो त्यांचा भक्त झाला। अक्कलकोटात स्वामींनी भाग्यवंत चोळप्पा याच्या घरात जाऊन त्याच्याकडेच मुक्काम केला। श्री स्वामींचे आगमन आणि निवासाने चोळप्पाच्या घराचे देवघर झाले। तिथे स्वामींच्या दर्शनास अनेक लोक येऊ लागले। ही वार्ता तत्कालीन अक्कलकोट संस्थानचे राजे मालोजी राजे यांच्या कानी गेली। त्यांनी स्वामींच्या दर्शनाची इच्छा व्यक्त करताच प्रत्यक्ष स्वामींनीच त्यांच्या दरबार येऊन राजेसाहेबांना दर्शन दिले। त्या साक्षात्कारी भेटीतच राजाने श्रींचे चरणी नतमस्तक होत त्यांना आपल्या हृदय सिंहासनावर बसवले। स्वतःच राजाच स्वामीभक्त झाल्यावर त्या नगरीचे प्रजानन हे स्वामीभक्त झाले नसते तरच नवल, कारण यथा राजा तथा प्रजा हे तर आपण जाणतोच। तृतीयोध्याय श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य। गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले। निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती मंगळ वेडे सोडिले। मोहोळ माझे वास्तव्य करिता अप्पाटोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू। स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्दीसमन। सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरील टोळासे मागे परतणे भाग पडे। टोळे आज्ञा पेले सेवका, जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा। टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी परिणच मानिले त्या। तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने। तेथे एक अविंद होता, तो करी तयांची तट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला। पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती, स्वामींनी जाणविली ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर। चोळप्पाचे भाग्य उदेले यतिराज गृहासी आले, जैसी कामधेनू आपण बळे दारिद्र्याच्या घरी जाय। पूर्वपुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामीराज भेटी परमभाग्य तयाचे। धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सूरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले। योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी निश्रमती, निराहार कितीक राहती मौन धरिती किती एक। एक चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन, एक गिरी गौरी बैसोन तपश्चर्या करीता ती। एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाते बक्षिती, कितेक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी। एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरिती, एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये। परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून, केली असी नाना साधन भावाविण सर्व व्यर्थ। योग यागातीक काही चोळप्पाने केले नाही, परी भक्ती सव पाही स्वामी आले सदनाते। तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ते आनंद झाला बहुसाळ। तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक। तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे। अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परी तयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले। तैपासून जगात तया नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले। चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली। आपली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती, म्हणून या स्वामीराज यती बहुधा न जाती फिरावया। लोका माझी पसरली मात, तृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात यती विख्यात पातले। राहती चोळप्पांचे घरी दर्शना जाती नरनाळी, असते केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र। वार्ता ऐसे ऐकोने राव बोलले काय वाणी, गावात यती येऊनी फार दिवस झाले, परी आम्हा श्रुत पाही आजवरी जहाले नाही। आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना। राव मुखातून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली। सकल सभा चकित झाली, मतिली गुंगली रायाची। सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत। दृढ घातली मिठी चरणी
चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग तया हस्तकी धरुनी आसनावरी बैसवले. खूण पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळवणी गेली दुरी, चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली. षोडशचारे पूजिली, स्वामी मूर्ती निर्पळाई. निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरून विष्णू नाचे ब्रह्मानंदे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शिरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. अक्कलकोट नगर प्रवेशे नाम तृतीयोध्याय. फलश्रुती. या अध्यायाच्या वाचनाने उपासकास तीर्थयात्रा केल्याचे पुण्य पदरी पडते. तसेच श्री दत्तात्रयांचे, श्री स्वामींचे दर्शनात जावे अशी इच्छा मनात निर्माण होते. श्री स्वामी समर्थ. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी भक्त तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विनकाळ ही नानी तयाला, परलोकी ही ना भीती तयाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगासी भीतोसी भय हे पळू दे, बसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्यावीन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यानीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंचप्राणामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य ही शक्य करतील स्वामी. 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 श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.